मित्रांनो, मी रुपाली ढगे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या रुपाली अनवरत लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन वेगवेगळ्या वाटा नाहीत, तर एकाच जीवनरूपी वृक्षावर उमललेली दोन फुलं आहेत. पण जोपर्यंत आपण बाह्य जगातच अडकून राहतो तोपर्यंत या दोन्ही फुलांचा सुगंध आपल्याला कधी जाणवत नाही. प्रपंच करताना मन थकलेलं असतं आणि परमार्थ करताना मन स्थिर राहत नाही. अशी अवस्था बहुतेकांची होते, कारण आपण स्वतःकडे पाहिलेलंच नसतं आणि अंतर्मुख होऊन मी कोण हा प्रश्न कधी विचारलेलाही नसतो. हो ना? अंतर्मुख होणं म्हणजे संसार न सोडता आणि संसार करत असताना स्वतःचा खरा स्वरूपाशी परिचय करून घेणं. जेव्हा माणूस स्वतःच्या अंतरंगात डोकवतो तेव्हा त्याला कळतं की हा प्रपंच माझा नाही आणि हा देहही माझा नाही. सर्व काही त्या परमेश्वराचीच देण आहे आणि ज्या क्षणी ही जाणीव दृढ होते त्या क्षणी प्रपंचाचा भार हलका होतो आणि परमार्थाची गोडी वाढते. बरोबर ना? पण जोपर्यंत आपण मी करतो, माझं आहे या अहंकारात अडकलेला असतो तोपर्यंत ही दोन्ही फुलं हातातून निसटतात आणि दुःखाचं कारण बनतात. प्रपंचात अपेक्षा वाढतात, परमार्थ ते अहंकार डोकावतो आणि मग अधिकच गुंतत जातं. म्हणूनच या दोन्ही गोष्टी परमेश्वराला अर्पण करणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा का आपण आपल्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक विचाराला ईश्वरा अर्पण केलं की मग त्याचा सांभाळ स्वतः परमेश्वर करतो आणि आपण फक्त निमित्त मात्र राहतो. प्रपंच करताना तोच हात आपल्याला योग्य मार्ग आणि योग्य दिशा दाखवतो. यामुळे कुठेही अडथळा वाटत नाही, कुठेही गोंधळ उरत नाही. अशा स्थितीत प्रपंच आणि परमार्थ यांचा सुंदर समतोल साधला जातो. ना प्रपंच ओझं वाटतो, ना परमार्थ कठीण वाटतो. दोन्ही एकमेकांना पूरक ठरतात. जीवनात एक प्रकारची शांतता, स्थैर्य आणि समाधान निर्माण होतं. मित्रांनो, हीच खरी साधना आहे संसारात राहूनही संसाराच्या पलीकडे जाण्याची. आणि या संपूर्ण प्रवासात आपली काळजी घेणारे, आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे ते भक्तवत्सल दत्त महाराज सदैव आपल्यासोबत असतात. आपण फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी आणि समर्पण भाव ठेवावा. उर्वरित सर्व ते स्वतः सांभाळतात. थोडक्यात अशी ही दत्तकृपा जी प्रपंचालाही पावन करते आणि परमार्थालाही पूर्णत्व देते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, धन्यवाद आणि अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.